जर आपल्याला सांधे दुखतायत आणि वेगवेगळे टेस्ट केले गेले आहेत, जसे की रुमॅटॉइड फॅक्टर, अँटी-सी-सी-पी आणि हे सगळे निगेटिव्ह येत आहेत, तर मग हा वाद तरी असू शकतो का? नमस्कार, मी डॉक्टर सुशांत शिंदे आणि रुमॅटॉलॉजी इंडिया ह्या चॅनलवरनं आमचा प्रयत्न आहे, की रुमॅटॉलॉजीच्या ह्या वेगवेगळ्या प्रश्नांबद्दल आपल्यापर्यंत माहिती पोहोचवावी आणि आपल्याला किंवा परिवारामध्ये इतर कोणाला सांधेदुखीचा त्रास असेल, वाताचा त्रास असेल, तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बघा, आर्थरायटिस म्हणजे सांध्यांचा आजार. पण आर्थरायटिस हा एक आजार नाही, ह्याच्यामध्ये बरेचसे प्रकार आहेत आणि त्यातला कॉमन प्रकार आहे रुमॅटॉइड आर्थरायटिस. रुमॅटॉइड फॅक्टर, अँटी-सी-सी-पी हे रुमॅटॉइड आर्थरायटिसचे टेस्ट आहेत. पण हे टेस्ट निगेटिव्ह असू शकतात का? वेल, हे समजण्यासाठी आधी समजावं लागेल, की आर्थरायटिसचे वेगळे प्रकार काय आहेत? एक झाला रुमॅटॉइड आर्थरायटिस, ज्याच्यामध्ये बरेचसे सांधे दुखतात, जसं की हाताचे आणि पायाचे. पण ह्या पलीकडेही वेगळे आजार असू शकतात, ज्याच्यात कंबर दुखू शकते, जसं की अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस, ज्याच्यावर अंगावर चट्टे येऊ शकतात, चेहऱ्यावर, तोंडात अल्सर्स येऊ शकतात, जसं की एसएलई किंवा इतर आजार जसं की सोरायटिक आर्थरायटिस. ह्या वेगवेगळ्या प्रकारांचं डायग्नोसिस करण्यासाठी आपल्या डॉक्टर्सना आपली हिस्ट्री म्हणजे आपल्याला काय त्रास झालाय आणि त्याबरोबर आपलं एक्झामिनेशन म्हणजे तुम्हाला काय सायन्स आहेत त्यांना सांधे तपासून कळू शकतं, एक अंदाज बनू शकतो, की कुठल्या प्रकारचा आर्थरायटिस. हे बघून मग त्या टेस्टना अर्थ लागतो. जर आपले सिम्प्टम्स आणि आपले सायन्स एखाद्या प्रकारच्या आजाराचे आहेत, तर त्या प्रकारचे टेस्ट झाले पाहिजे. उदाहरणार्थ रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये रुमॅटॉइड फॅक्टर आणि अँटी-सी-सी-पी हे टेस्ट केले जातात आणि बऱ्याचशा पेशंट्समध्ये हे दोन्ही टेस्ट पॉझिटिव्ह येतात आणि जेव्हा हे टेस्ट पॉझिटिव्ह असतात, ते आमच्या क्लिनिकल डाऊटला कन्फर्म करतात, की हो, ह्या व्यक्तीला रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे. परंतु जर एखाद्या व्यक्तीला लक्षणं रुमॅटॉइडची आहेत, सायन्स सुद्धा रुमॅटॉइडचे आहेत आणि एखादी टेस्ट निगेटिव्ह आहे, जसं की रुमॅटॉइड फॅक्टर निगेटिव्ह आहे किंवा अँटी-सी-सी-पी निगेटिव्ह आहे, तर त्या कंडिशनला म्हटलं जातं सीरो निगेटिव्ह रुमॅटॉइड आर्थरायटिस. कारण क्लिनिकली रुमॅटॉइड आर्थरायटिस डायग्नोज झालेला आहे. आपल्या रुमॅटॉलॉजिस्टनं डायग्नोज केलेलं आहे. परंतु हे टेस्ट निगेटिव्ह आहेत, म्हणून सीरो म्हणजे रक्तातलं निगेटिव्ह असणारं रुमॅटॉइड आर्थरायटिस आणि हा डायग्नोसिस व्हॅलिड डायग्नोसिस आहे आणि ह्याबरोबरही ट्रीटमेंट सुरू करता येऊ शकते. बट बिफोर वी मेक दॅट डायग्नोसिस, एक महत्त्वाचा प्रश्न, की जर क्लिनिकली रुमॅटॉइड वाटत नव्हता, तर टेस्ट निगेटिव्ह आल्याने आपल्याला वेगळा विचारही करावा लागतो. फॉर एक्झाम्पल, बरेचदा पेशंटना सोरायटिक आर्थरायटिस असतो आणि टेस्ट निगेटिव्ह म्हणून कोणीतरी सांगतं तुम्हाला आर्थरायटिस नाही. हे बरोबर नाही. जर व्यक्तीला सोरायटिक आर्थरायटिसची लक्षणं आहेत, म्हणजे अंगावर सोरायसिसचे चट्टे येत आहेत, तर त्या व्यक्तीलाही हे टेस्ट निगेटिव्ह असू शकतात. तसंच आम्ही टेस्ट केले रुमॅटॉइड फॅक्टर, अँटी-सी-सी-पी, पण पेशंटला होतं एसएलई, त्याला वेगळे टेस्ट डायग्नोसिससाठी लागतात. सो हा मिसडायग्नोसिस होता कामा नये. म्हणून सिरो निगेटिव्ह आर्थरायटिस म्हणण्याच्या अगोदर आपल्या डॉक्टर्सना, रुमॅटॉलॉजिस्टना केअरफुली आपली हिस्ट्री बघावी लागते. कधी-कधी एक्स्ट्रा टेस्ट रन करावे लागतात, जसे HLA-B27 किंवा ANA टू कन्फर्म की दुसऱ्या प्रकारचा वाद तर नाही. अच्छा, समजा रुमॅटॉइड आर्थरायटिसच आहे. आपले रुमॅटॉलॉजिस्ट म्हणतायत की सिरो निगेटिव्ह आरे आहे. तर ही गोष्ट चांगली की वाईट? वेल ऑफ कोर्स, रुमॅटॉइड आर्थरायटिस जर असेल आणि त्यामध्ये हे टेस्ट पॉझिटिव्ह असतील, तर ते फक्त डायग्नोसिसचे नाही, तर हे थोडंसं आम्हाला दाखवतात की रिस्कसुद्धा आहे. जर रुमॅटॉइड फॅक्टर अँटी-सी-सी-पी पॉझिटिव्ह आहे, तर इतर ऑर्गन्सना जसं की रुमॅटॉइड नॉड्यूल्स बनणं किंवा लंग इन्व्हॉल्वमेंट होणं, ह्याची रिस्क थोडीशी वाढलेली असते. ती टेस्ट हे टेस्ट निगेटिव्ह असताना ती रिस्क कमी झालेली दिसते. परंतु हे टेस्ट पुढे जाऊन पॉझिटिव्ह बनू शकतात. त्यामुळे पेशंट्सना रेग्युलर फॉलोअप ठेवणंही महत्त्वाचं आहे. सो इन शॉर्ट, टेस्ट निगेटिव्ह असताना आर्थरायटिस असू शकतो का? हो. टेस्ट निगेटिव्ह असताना रुमॅटॉइड आर्थरायटिस असू शकतो का? हो. पण टेस्ट निगेटिव्ह असताना पुढे जाऊन दुसरा आजार नाही, ह्याच्यासाठी सुद्धा कन्फर्मेशन करावं लागतं आणि ते करू शकतात आपले रुमॅटॉलॉजिस्ट. सो फक्त टेस्ट निगेटिव्ह म्हणून मला आरे नाही, हे चूक आहे आणि फक्त टेस्ट निगेटिव्ह म्हणून पेशंटला आजारच नाही, हेही म्हणणं चूक आहे. टेस्ट हे एक भाग आहे डायग्नोसिसचा, पण क्लिनिकल एक्झामिनेशन आणि पेशंटची हिस्ट्री मॅटर करते. सो आपल्याला जर ह्याच्यातले काही लक्षणं असतील, तर आपल्या जवळच्या रुमॅटॉलॉजिस्टना भेटा आणि आपल्याला जर माहीत नसेल की आपल्या जवळ रुमॅटॉलॉजिस्ट कुठे आहेत, तर आम्हाला लिहून पाठवा. आय होप दिस हेल्प्स. नमस्कार. जय हिंद.